दादा कुठून आले? भोशावर. भोसा कुठं आला? मानवत तालुक्यात. मानवत तालुक्यातला भोसा. हा. बर. इंद्रायण माठ. हा, अच्छा अच्छा, हा आलं लक्षात. तुम्ही मला फोन केलता. हो. ऊसामध्ये बऱ्यापैकी मोठ्या तण आहे. हा. हा, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही पंप वापरता 15 लिटरचा का बॅलर वापरता? नाही, पंप. 15 लिटरचा पंप आहे. पंप. तर एक 15 लिटर पंपासाठी एक तुम्हाला कॉम्बिनेशन देतो. हा. अगदी स्वस्त आहे, 1450 रुपयामध्ये युनिक कॉम्बिनेशन आहे. सध्या एक तणनाशक मार्केटमध्ये ट्रेंडिंग मध्ये आहे, त्या तणनाशक नाव तुम्ही इथपर्यंत आलात. हा. पण ते तण तुमचं बघता ते तणनाशक तुमच्या त्या तणाला काम करणार नाही. बर. तुम्ही म्हणता ना, आता तुम्हीच ऍडव्हर्टाईज केली तर तणनाशकाची आणि तुम्हीच म्हणता काम करणार नाही, की बाबा ज्याची गरज आहे तीच मी सांगतो, त्याची तुम्हाला गरज नाही. नाही. त्यामुळं तुमचा संप होता की बाबा तुम्ही सिंडिका काय देण्याचे मला प्रश्न पण केला तुम्ही. बरोबर. सिंडिका ह्याच्यासाठी द्यायना की तुमचं तण खूप मोठं आहे, तो सिंडिकाने कंट्रोल होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सिंडिका तयार करून दिलो, पण थोडस ओव्हरडोस मध्ये. ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या ऊसावरती होणार नाही. तणही सगळ्या पद्धतीचं नष्ट होईल, जे तुम्ही मला दाखवले ते. हे 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे. 15 लिटर पंपासाठी सेनकॉर आहे बाहेरचं, हे घ्यायचं दादा 50 ग्राम. 50 ग्राम. आणि हे झुरा नावाचं 240 आहे. इतर 240 पेक्षा झुरा थोडं वेगळं आहे. इतर एसएल मध्ये येतात. हे WC फॉर्म्युलेशन आहे, अतिशय जबरदस्त आहे. हे घ्यायचं 80 ml 15 लिटर पंपासाठी. त्याचबरोबर हे क्युरिन आहे, एक 10 ग्लास पाणी घ्यायचं एका बकेटामध्ये. त्याच्यामध्ये ही डब्बी 15 ग्रामची कालवायची, व्यवस्थित हलवायचं पाणी. ते एक ग्लास प्रत्येक पंपाला 15 लिटरचा एक ग्लास भरून हे मिश्रण टाकायचं. त्याचबरोबर एक सिलिकॉन बेस स्टिकर देते. हे स्टिकर पण आहे, ऍक्टिव्हेटर पण आहे आणि स्प्रेडर पण आहे. हे घ्यायचं 7 ml 15 लिटर पंपाला. हे व्यवस्थित मिश्रण घ्यायचं आणि ही फवारणी दाट वाट करून घ्यायची, म्हणजे सर्व तणावर हे औषध पसरण, सर्व तण भिजल अशा पद्धतीने ही फवारणी करायची. अतिशय सुंदर आणि तुम्हाला त्या तणनाशकापेक्षा खतरनाक रिझल्ट येतील. ज्या विश्वासाने तुम्ही इकडे आलात तुमचं मार्केट सोडून, त्या विश्वासात नक्कीच तणनाशक पात्र. हे 7 ml टाकायचं. 7 ml टाकायचं. समजा इथे 10 टाक्या करायचं. हे 10 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हे कालवायचं आणि पंपाला एक ग्लास भरून टाकायचं 15च्या. आलं लक्षात? कसं परत सांगा, परत कॉम्बिनेशन सांगा. मी काय काय सांगितले? 50 ग्राम 15 लिटर पंपाला. 15 लिटर पंपाला. हे 80 ml 15 लिटर पंपाला. आणि ह्याचं 10 गिलास करायचे पाणी. 10 ग्लास पाणी करायचं आणि ह्याचं मिश्रण झालेलं पंपाला एक ग्लास टाकायचा. आणि शेवटी हे स्टिकर 7 ml टाकायचं. अतिशय जबरदस्त रिझल्ट येतील, स्वस्तात मस्त. ओके, रिझल्ट मला फोन करून सांगा.